नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी शिवण क्लास। त्यामध्ये आपण आज शिवण क्लासचा पहिला दिवस आहे। शिवण क्लासच्या पहिल्या दिवसापासून आपण सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे सोपे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहेत। आज आपण ब्लाऊजचे माप घेऊन ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते बघूयात। तर सुरुवातीला तुम्ही ब्लाऊज शिकताना कोणत्याही साईजचा ब्लाऊज कटिंग कसा करायचा आणि परफेक्ट मापे कशी घ्यायची ते मी तुम्हाला आज इथं व्यवस्थित समजावून सांगणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपण आजपासून सुरुवात केलेली आहे शिवण क्लाससाठी। तर दररोजचा व्हिडिओ येतील, म्हणजे 2-3 दिवसांनी हा व्हिडिओ येईल। तो व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज संबंधित जे काही प्रश्न असतील क्लास घर बसल्या तुम्हाला करता येईल। व्हिडिओ पूर्ण बघा, काय प्रश्न असतील तर विचारत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला शिवण क्लाससाठी लागणारं साहित्य काय काय आहे? एक वही लागणार आहे मापे लिहून घेण्यासाठी, पट्टी लागणार आहे, आपल्याला पेन लागणार आहे मापे लिहिण्यासाठी, मार्कर लागणार आहे आपल्याला पेपरवरती मार्क करण्यासाठी, कटिंग करण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे साहित्य लागणार आहे। तर चला आता आपण ब्लाऊजची मापं घेऊया, साईडला ठेवू आणि ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते बघू। तर सुरुवातीला आपल्याला एक ब्लाऊज घ्यायचा आहे। तुम्ही स्वतःचा ब्लाऊज घेतला तरी चालेल किंवा दुसऱ्यांचा घेतला तरी चालेल। सुरुवातीला आपल्याला बिगर अस्तरचा जो ब्लाऊज असतो तो तयार करायचा आहे, म्हणजे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित तयार करता येईल। ब्लाऊजला बटन लावून घ्यायचे आहेत सुरुवातीला, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसला जातो, म्हणजे माप घेताना ब्लाऊज आपला बिलकुल हालत वगैरे नाही। त्यासाठी आपल्याला ब्लाऊजचे हुक आहेत ना, बटन असतील किंवा हुक असतील ते लावून घ्यायचे आहेत। पूर्ण लावून घेतल्याच्या नंतर आता नेहमी उंची आहे ती पाठीमागच्या भागाने घ्यायची। समोरच्या भागाने घेतली तर उंची कमी जास्त होते, त्यामुळे उंची पाठीमागच्या भागाने घ्यायची। तर आता बघा उंची किती आहे आपल्या ब्लाऊजची। तर असा ब्लाऊज ओढून धरायचा व्यवस्थित, असा ब्लाऊज असा घ्यायचा। इथून शोल्डरपर्यंत जेवढं माप आहे ना तेवढं आपल्याला इथं घ्यायचं आहे। ब्लाऊजसाठी जितकं माप असेल तितकं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। कुठलाही ब्लाऊज असू द्या, सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे। बघा आता इथून खाली घेतलेलं आहे मी, तर बघा वरती शोल्डरपासून कमरेपर्यंत धरायचं आहे। तर तयार उंची बरोबर आपली 13 इंच आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। तर बघा इथं आपला पहिला पॉईंट काय आहे, उंचीचा पॉईंट आहे आपला पहिला। उंची किती आहे आपली? 13 आहे। 13 अधिक 1 बरोबर 14 इंच असा आपण हा उंची घेणार आहोत। तर बघा कुठल्याही साईजच्या ब्लाऊजमध्ये उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे। कोणताही ब्लाऊज असू द्या, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, उंचीमध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। 14 इंच घेतलेला आहे। आता आपल्याला दुसरा पॉईंट घ्यायचा आहे। दुसरा पॉईंट आपला आता ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आणि साईज बघून घ्यायची आहे। तर बघा साईज कशी बघायची, तर बघा हा ब्लाऊज असा धरायचा आहे, व्यवस्थित हुक लावून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आता आपल्याला छातीची साईज बघताना, किती साईजचा ब्लाऊज आहे ते बघताना काय करायचं आहे, बघा इथून इथपर्यंत काखेपर्यंत जितकं अंतर आहे तितकं तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। तर हे अंतर किती आहे ते कसं बघायचं, तर बघा इथं हे आपलं हुक जे आहे इथून सुरुवात करायची आणि काखेपर्यंत घ्यायचं आहे। ब्लाऊज असा ओढायचा, किती आहे हे बरोबर आपलं 8 इंच आहे, म्हणजे 8 चौक 32 साईज कशी काढायची, हे बघा इथं असा टेप धरायचा, हे जेवढं येईल ह्याला 4 ने गुणायचं, म्हणजे 8 चौक 32 अशा पद्धतीनं आपल्याला साईज काढायची आहे। म्हणजे हा आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे हे लक्षात येईल। बऱ्याच वेळेस बरेच जण काय करतात, पूर्ण ब्लाऊज उकलून माप घेतात, त्यावेळेस थोडंफार चुकू शकतं। पण हे आपलं सोपं आहे, सहज आहे, यामध्ये काही बदल करायचा नाही। जसं आहे ना, जेवढा आहे त्याचा आपल्याला 4 ने गुणायचा आहे, म्हणजे जो आपल्या छाती किती साईजची आहे हे लक्षात येईल। तुम्हाला तसं जरी लक्षात भाग जरी काढता आला नाही तर काय करायचं, फक्त जेवढं आहे तेवढं घ्यायचं। साईज नाही लक्षात आली तरी चालेल, पण हा आपला ब्लाऊज 32 साईजचा आहे। मग 32 साईजचा आहे, ह्यामध्ये किती मिक्स करायचं, आता बघा छातीचा चौथा भाग किती आलेला आहे आपला, 1.5 इंच। आता 1.5 इंचमध्ये 8 इंच आलेला आहे, त्यामध्ये आपल्याला बरोबर 1.5 इंच मिक्स करायचं आहे। कोणत्याही साईजचा ब्लाऊज ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस मार्जिन जे आहे ते 1.5 इंच घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला बघा छातीचा चौथा भाग किती आहे आपला,
भाग आपला किती आहे, 8 इंच आहे. 8 इंच आहे, त्यामध्ये आपल्याला प्लस किती मिक्स करायचं आहे, 1.5 इंच. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, छातीच्या चौथ्या भागामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. हे 1.5 इंच मिक्स केलं बरोबर किती झालं, 8, 9, 9.5 इंच आपल्याला इथं झालेलं आहे. मी आता इथं मोठ्या अक्षरात लिहिते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं, त्यासाठी बघा छातीचा चौथा भाग 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच मिक्स केलं बरोबर 9.5 इंच झालेलं आहे. तर 32 साईजचा आपला हा ब्लाऊज आहे. अशा पद्धतीनं कुठलंही गणित न करता फक्त तेवढं माप घ्यायचं, म्हणजे हे माप घ्यायचं, ह्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं. तुम्हाला साईज काढत बसण्याची ही गरज पडत नाही, पण एक लक्षात राहावं म्हणून मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ते झाल्यानंतर आता बघा आपल्याला ब्लाऊजचं हे घ्यायचं आहे, समोरील गळा घ्यायचा आहे आपल्याला. ब्लाऊज बरोबर ठेवून घ्यायचा. समोरील गळा काढताना आपल्याला इथून आपल्याला इथपर्यंत बघायचं आहे. जे हुक आहे काजचं समोर पहिली काज आहे ना, तिथपर्यंत आपल्याला बघायचं आहे समोरचा का. ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा. असा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला वरती शोल्डरपासून हे काज जे आहे म्हणजे हुकाचं जे पहिलं घर आहे तिथपर्यंत आपल्याला बघायचं आहे किती आहे ते व्यवस्थित बघायचं. बघा ह्याचं बरोबर 5.5 इंच येत आहे. अशा पद्धतीने बरोबर ह्याचं 5.5 इंच येते. तर यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. समोरच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, समोरच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. हे माप व्यवस्थित लिहून घ्यायचे म्हणजे तेच माप आपल्याला पेपरवरती परत टाकता येतात. समोरील गळा 5.5 अधिक अर्धा बरोबर 6 इंच. ठीक आहे. आता हे झालेलं आहे आपलं समोरच्या गळ्याचं. आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा घेताना ब्लाऊज जसा आहे तसाच ठेवून घ्यायचा. बाही आहे ती थोडीशी वरच्या साईडला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला इथलं माप जे आहे ते काढता येईल. हे इथलं माप आहे ते आपल्याला काढता येईल म्हणून बघा आपल्याला एक पॉईंट पाहिजे काखेतला, असं वरती करायचं. वरतून आपल्याला खाली किती आहे ते बघून घ्यायचं आहे. बघा तर हा मुंडा आपला 5 इंच तयार आहे. बघा इथपर्यंत असं बघायचं आपल्याला. अशा पद्धतीने सरळ टेप धरायचा आहे आणि ही लाईन अशी बघायची आहे. तर बरोबर आपलं 5 इंच येत आहे. यामध्येही आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे मुंड्यामध्ये समोरच्या गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करतो. तर मुंडा आहे आपला इथं तयार किती आहे, 5 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं बरोबर आपलं 5.5 इंच 32 साईजच्या ब्लाऊजसाठी मुंडा घ्यायचा आहे. आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर जेवढं आहे त्यामध्ये पण आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. प्रत्येकाचं शोल्डर कमी जास्त असतं. तर बघा हे शोल्डर जे आहे ते आपलं 2.25 इंच आहे. ठीक आहे, 2.25 आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे 3.25 इंच इथं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचं आहे. इथं 3 इंच ही 32 साईजच्या ब्लाऊजचं शोल्डर असू शकतं तयार 2.5 आणि अर्धा इंच मिक्स. पण त्याचं आपलं शोल्डर किती आहे, ब्लाऊजचं माप परफेक्ट घ्यायचं आहे आपल्याला. शोल्डर जे आहे ते आपलं 2.75 म्हणजे 2.25 इंच प्लस अर्धा इंच बरोबर 3.25 इंच 3.25 म्हणजे हे असं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तुमचं जेवढं शोल्डर आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करा. ठीक आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. आता क्रॉसपट्टी आपली डबल असते म्हणजे फिटिंगच्या साईडला जास्त कमी, हुकलूकच्या साईडला जास्त असते. बघा क्रॉसपट्टी घेताना ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा. हे किती आहे आपलं बघा इथं 3 आहे आणि इथं आहे ते आपलं 2.5 आहे. तर आपल्याला क्रॉसपट्टी घेताना इथं 3 आहे आणि इथं 2.5 आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, इथे 3.5 आणि इथं 3 घ्यायचं आहे म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये पण आपण अर्धा इंच मिक्स करतो. इथल्या भागामध्येही आणि इथल्या भागामध्ये डबल क्रॉसपट्टी घ्यायची असते माप, जेणेकरून क्रॉसपट्टी आपली परफेक्ट येईल. पेपरवरती टाकताना कसं टाकायचं मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगते. आता बघा इथं 3 आणि इथं 2.5 आहे. तर आपल्याला 3.5 आणि 3 घ्यायचं आहे. क्रॉसपट्टी किती आहे आपली घेताना किती घेणार, 3.5 आणि
3 इंच क्रॉसपट्टी घेणार आहोत. आता समोरचं झालेलं आहे. आता आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा बघा. पाठीमागचा गळा घेण्याची एक सोपी ट्रिक सांगते. हा आपला जो पार्ट आहे ह्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. वरच्या साईडने न घेता आपण फक्त खालच्या साईडने किती आहे अंतर ते बघायचं. हे बघा, हे अंतर आपलं 4.5 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. पेपरवरती कसं टाकायचं तेही आपल्याला लक्षात येईल आणि एकदम सोपं आहे ते. पाठीमागचा गळा किती आहे आपला 4.5 अधिक अर्धा बरोबर 5 इंच. आता आपल्याला बाहीचं माप काढायचं आहे. आता आपल्याला बाहीमध्ये काय काय पॉईंट असतात. बाहीची उंची, बाही रुंदी, आणि दंडघेर, आणि कॅप हाईट. बरोबर. बाहीचे 4 माप आहेत. बाही रुंदी, बाही उंची, दंडघेर आणि कॅप हाईट. तर बघा, आता बाहीची उंची कशी बघायची. ब्लाऊज व्यवस्थित करून घेतलेला आहे आपण. ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. सुरुवातीला बिगर अस्तरचंच माप काढायचं आहे. त्यामुळे बिगर अस्तरचं सांगते. अस्तरचं आपण अस्तरचा ब्लाऊज ज्यावेळेस तयार करू त्यावेळेस सांगते. हे बघा, हे शोल्डरचा जो पॉईंट आहे इथून आपल्याला इथंपर्यंत बघायचं आहे. तर ह्या बाहीची उंची आपली बरोबर 5.25 इंच आहे. ठीक आहे. बाहीची उंची किती आहे 5.25 इंच. आता आपल्याला तयार बाहीची उंची 5 इंच ठेवायला सांगितलेली आहे. त्यामुळे 5.25 इंच न घेता आपण किती घ्यायची आहे. बाहीची उंची किती आहे आपली तयार 5 इंच. तर आता प्लस मिक्स किती करायचं म्हणजे ह्यामध्ये मिक्स किती करायचं. तर आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे शिलाई मार्जिन ह्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे. कुठल्याही साईजचा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे आपला हा ब्लाऊज पीस, असे जे ब्लाऊज पीस असतात त्यासाठी शिलाई मार्जिन बाहीच्या उंचीमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बाहीची उंची किती आहे आपली 5 इंच अधिक 1.5 इंच बरोबर 6.5 इंच आपल्याला पेपरवरती माप टाकायचं आहे उंचीचं. आता बाहीची रुंदी किती काढायची. आता बाही रुंदीचा एक फॉर्म्युला सांगते. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, बाहीची रुंदी छातीचा चौथा भाग किती आहे आपला बरोबर 8 इंच. मार्जिन मिक्स न करता जो छातीचा चौथा भाग आलेला आहे तो आपल्याला इथं बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन मिक्स न करता फक्त चौथा भाग जो आलेला आहे, जो आपण ब्लाऊजमधून मोजलेला हा जो भाग आहे हा 8 इंच फक्त एवढा, यामध्ये मार्जिन न मिक्स करता हा भाग आपल्याला बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असते 8 इंच बाहीची रुंदी. ठीक आहे. आता दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला. बघा, दंडघेर आपला 5.5 इंच आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे सेम पद्धतीनं दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आपला 5.5 इंच आहे. त्यामध्ये हे मार्जिन जास्त आतलं. दंडघेर आपला किती आहे 5.5 इंच दंडघेर आहे. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स करायचं आहे. म्हणजे 5.5, 6 आणि बरोबर 7 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. ठीक आहे. आता कॅप हाईट जी आहे ती बाहीच्या उंचीनुसार घ्यायची असते. तुम्हाला परत चार्टही मिळतील. कॅप हाईट ही आहे ती आपली बाहीच्या उंचीनुसार घ्यायची आहे. त्यामुळं 5 इंच बाहीची उंची आहे बरोबर. त्यासाठी कॅप हाईट आपल्याला किती घ्यायची आहे 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं जर माप घेतलं तर ब्लाऊज आपला बिलकुल चुकणार नाही. तर सहज आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला ह्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशाच सोप्या पद्धतीनं आपण पूर्ण शिवण क्लास शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला घर बसल्या परफेक्ट पद्धतीनं सहज आणि सोपं घर बसल्या कुठेही बाहेर न जाता 1ही रुपया न खर्च तुम्हाला ब्लाऊज शिकायला मिळणार आहेत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीनं. पहिला दिवस होता. आपण ब्लाऊजची मापं व्यवस्थित लिहून घेतलेली आहेत. आता यात काय प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. तर
आता आपला शिवण क्लासच्या दुसऱ्या दिवशी आपण हेच माप कटिंग करणार आहोत. आता ह्यामध्येच कटिंग नाही काय करणार, व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत. त्यामुळं तुम्हाला आज हे माप कसं घ्यायचं हे लक्षात आलेलं आहे आणि कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं हेही मी तुम्हाला सविस्तर असं लिहून दाखवलेलं आहे. तुम्हाला हवा असले स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. हेच माप तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. कसं असतं, माप घेताना चुकलं, कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं हेही लक्षात नाही आलं तरी ब्लाऊज चुकतो. आज आपण परफेक्ट माप लिहून घेतलेलं आहे. कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं हेही सांगितलेलं आहे. माप कसं घ्यायचं परफेक्ट तेही सांगितलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण हेच माप पेपरवरती टाकून ब्लाऊज कटिंग करणार आहोत. अशा पद्धतीनं एक एक दिवस आपण शिवण क्लासचे बघणार आहोत. तर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की कमेंट करा.